हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. त्रिविधा पंचमहातत्वे. पंचमहातत्वे त्रिविधा आहेत. एक आकाश. येथे मूलभूत एक परम पोकळी आहे. एक मूलभूत असे वैश्विक अंतराळ आहे. एक सनातन असे अवकाश आहे. हेच चिदाकाश आहे. यालाच आपण ब्रह्म संबोधितो. यात सर्व उलथापालथी झाल्या आणि वैश्विक निर्मिती झाली. यातच त्याची जोपासना आणि यामध्येच याचा लय होत असतो. यामध्ये पंचमहातत्वे प्रवाहित होत असताना त्यात भोवरा निर्माण झाला आणि त्यात पंचमहातत्वांचा एक छोटा भाग अडकला आणि त्याचा छोटा ग्रहगोल तयार झाला. त्याच्या मर्यादेला आपण आकाश असे म्हणतो. या ग्रहावर पोकळी असलेल्या लहान लहान वस्तू तयार झाल्या. त्यातील पोकळीला आपण घटाकाश असे म्हणतो. 2. वायू. मूलभूत अवकाशात ब्रह्मात परमचैतन्य आहे. या चैतन्यामुळे जो प्रवाह होतो तो पवन आहे. या योगे ग्रह गोल तारे विश्वात फेरे घेत असतात. ग्रह गोलावर प्रवाहित होतो तो वायू आहे. त्या योगे ते स्वतःभोवती फेरे घेत असतात. ग्रहावरील पोकळीत त्याचेच छोटे रूप म्हणजे हवा आहे. या योगे सजीवांना प्राणवायू मिळतो. 3. तेज. ब्रह्माची शक्ती चैतन्य आहे. तोच परम आत्मा आहे. हे महादिव्य चैतन्य आहे. यामधून विश्वे निर्माण होतात. त्यामुळेच विश्वाचा कारभार स्वयंभू व्यवस्थेने सुरळीत नियोजन होऊन चालतो. हेच चैतन्य ताऱ्यांमध्ये साठलेले आहे. ते तेज आहे. हेच तेज ग्रहांवर फैलावते. त्याला प्रकाश असे म्हणतात. 4. आप. आप म्हणजे पाणी. अंतराळात बाष्प आहे. ते सूक्ष्म रूपात वायुमय आहे. ते प्रवाहित होते. त्याला पाणी असे म्हटले आहे. ते नदी सागर या रूपाने पृथ्वीवर दिसते. हेच पाणी जडरूप धारण करते. त्याला बर्फ असे म्हटले जाते. 5. पृथ्वी. अंतराळात जडत्व आहे. हे पृथ्वीचे सूक्ष्म रूप आहे. ते वाऱ्याबरोबर पाण्याबरोबर प्रवाहित होते. ते पृथ्वीचेच प्रवाहरूप आहे. हेच जेव्हा ग्रहावर साचते तेव्हा ते जडरूप धारण करते. या पंचमहातत्वांची जी तीन तीन रूपे आहेत ती एकमेकात संलग्न आहेत. अतिशय सुंदर अशी गुंफलेली आहेत. ती दिसायला भिन्न आहेत असे भासते, परंतु ती मूलतः एकच एक आहेत. त्या परमताओमधूनच आविष्कारित झालेली आहेत. प्रत्येक पंचमहातत्व आणि त्याची तीन रूपे ही इतर सर्व पंचमहातत्वे आणि त्यांची तीन रूपे यांच्याशी संलग्न आहेत. आधुनिक वैज्ञानिक शास्त्रज्ञ या तीन तीन रूपांचे गुणधर्म, त्यांचे रासायनिक परिणाम आणि प्रक्रिया अभ्यासतात आणि त्यांच्या विविध एकत्रीकरणामधून अनेकविध त्यांची कार्ये घडवून उपयुक्त अशी अत्याधुनिक उपकरणे तयार करतात. ती एकमेकात संलग्न आहेत. उदाहरणार्थ, यंत्र जसे इंधनावर म्हणजे आप चालते तसेच ते विजेवरही म्हणजे तेज चालते आणि हवेचा म्हणजे वायूचा उपयोग करूनही यंत्र चालते. पाण्याचा, इंधनाचा म्हणजे आपचा उपयोग करून तेज म्हणजेच वीज निर्माण होते. जगबुडी. महाप्रलय होऊन जगबुडी होते. अशी जगबुडी पूर्वी झालेली आहे. मानवाने या जगाची काळजी घ्यावी. त्यासाठी आत्मप्रेरणेने आचरण करावे असा इशारा हजारो वर्षापूर्वी आपल्या ऋषीमुनींनी दिलेला आहे. महादेव प्रलयाने सर्व जग व्यापून टाकतो आणि त्यात सर्व काही नष्ट होते. मग पुन्हा नव्याने येथे ब्रह्म्याकडून विश्वनिर्मिती सुरू होते. विष्णू त्याचे पालन पोषण करतो. ही अर्थातच रूपकात्मक भाषा आहे. ती समजून घ्यावी लागते. लाओत्सेच्या या ओव्या वाचताना त्याची प्रकर्षाने आठवण होते. आपल्या ऋषीमुनींनी जगाचा नाश होतो असे सांगताना त्याला महाप्रलय, जगबुडी असे म्हटले आहे.
ते या ओवीशी चपकल जुळणारे आहे. लाओत्से सांगतो की येथे बाष्प ही मूलभूत स्थिती आहे. त्यामधूनच सर्व काही निर्मित झालेले आहे. महाप्रलय म्हणजे सर्वनाश पाण्यात होतो आणि त्यामधूनच पुन्हा निर्मिती होते. ऋषीमुनींचे हे विचार येथे जुळणारे आहेत. पंचमहातत्वे जडातून प्रवाहित होतात आणि प्रवाहामधून ती बाष्प होऊन मूलभूत स्थितीत जातात. पृथ्वी दगडगोट्यांची आहे, परंतु जेव्हा आग लागते तेव्हा दगड, विटा, सिमेंट, वाळू हे सर्व जळून भस्म होते. पाण्याचा तडाखा बसून बसून दगडमाती ही कणाकणात रूपांतरित होतात. त्यांचा भुगा होतो. दगडमाती वाऱ्याने झिजतात आणि त्यांचे धुलीकणात रूपांतर होते. दगड, माती, डोंगर, कडे कितीही जड, घट्ट, टणक, कडक वाटले तरीही पाणी, वायू, तेज यामध्ये पृथ्वी विरघळून जाते. ती अवकाशात उडून जाते. याचप्रमाणे इतर महातत्वांचे होते. पाणी तेजामुळे बाष्पीभूत होते आणि वर अवकाशात जाते. तेज अवकाशातच असते, तसेच वायू अवकाशातच असतो. आकाश हा अंतराळाचाच भाग आहे. तो त्यापासून निराळा नसतो. अशा प्रकारे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही सर्व तत्वे शेवटी अंतराळात स्थित होणारी आहेत. पृथ्वी बाष्पापासून निर्माण होते हे आपण मागील लेखात पाहिले आहेच. त्यामुळे प्रलय होतो तेव्हा अवकाशात ताओचे स्वयं परम चैतन्य, त्याच चैतन्याच्या भ्रमणामुळे वायू आणि बाष्प असे फिरत असते. त्यामधून पुन्हा विश्वे निर्माण होतात, जोपासली जातात, लय पावतात. असे अव्याहत होत असते. उत्पत्ती, स्थिती, लय हा वैश्विक नियम आहे. हे अपरिहार्य आहे का? याचे उत्तर ताओनेच दिलेले आहे आणि त्यासाठी प्रत्यक्ष व्यवस्थाही केलेली आहे. कोणतीही कृती ही लीला अनुभवण्यासाठी निर्माण केली जाते, नाश करण्यासाठी नव्हे. विश्वनिर्मिती लीला मौज अनुभवण्यासाठी झालेली आहे. यात मानवाला महाप्रगल्भ बुद्धी दिलेली आहे. त्याने या विश्वनिर्मितीचा हेतू ओळखावा. त्याच्या निर्माणाला, ताओला ओळखावे. आपली बुद्धी वापरून ताओचे नियम समजावून घ्यावेत. या नियमांचे काटेकोर पालन करावे, म्हणजे येथे कधीही प्रलय, जगबुडी होणार नाही. हे विश्व अनंत काळ सुरू राहील. ते अक्षय आहे. हरि ओम.